नाही, जालन्यामध्ये बापानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। जीवे मारण्याची धमकी देत 2018 पासून वारंवार हा बाप या मुलीवर अत्याचार करत होता। जालन्याच्या मौजपुरी पोलीस ठाण्यात नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी गौरव साळी यांच्याकडून। गौरव, या पीडित मुलीच्या प्रकृतीचे काय तपशील आहेत, ती नेमकी आता कुठे आहे आणि पोलिसांनी नराधमाला काय नेमकी शिक्षा दिली आहे? रिद्धी, आपण जर पाहायला गेलं तरी धक्कादायक घटना जी ती जालन्याच्या मौजपुरी या ठिकाणी घडलेली आहे आणि जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या नराधम पित्याने पोटच्या मुलीला सतत जीव मारण्याची धमकी देत 2018 सालपासून ते 2025 पर्यंत असे सलग 4 वर्ष अत्याचार केल्याचे समोर आलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तर पीडित मुलीने फिर्याद दिलेली आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन जो नराधम वडील आहे याला अटक करण्यात आलेली आहे आणि पीडितेने सांगितल्याप्रमाणे वर्ष 2018, 2022, 2023 आणि 2025 असं सलग 4 वर्ष या नराधम पित्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि ही धक्कादायक घटना असं म्हणावं लागणार आहे। आणि या घटनेमुळे जालन्यात एकच खळबळ उडालेली आहे। दरम्यान पोलिसांनी जे आहे ते आरोपीला अटक केलेली आहे आणि अधिकचा तपास जो आहे तो मौजपुरी पोलिसांकडून सुरू आहे। जी गौरव, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।